गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सर्वांना गुड मॉर्निंग, सर्वांना शुभ सकाळ सर्वांसाठी. तर चला आपण आज लर्न करणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ॲट मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम. अभिकेंद्री बल म्हणजे जो बल द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर यांचं ॲक्च्युअली परिमाण किती स्वरूपामध्ये असतं ते आपण इथं अभ्यासणार आहोत. म्हणजे मित्रांनो, मी संजू शिरसाट आणि आपण पाहत आहेत जीनियस सायन्स यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपणास 10th 11th आणि 12thच्या सायन्सच्या सर्व कन्सेप्ट आपण पूर्णतः सविस्तररित्या पाहत असतो. म्हणजे या व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात जो काही चॅप्टर ग्रॅव्हिटेशन आहे त्या संदर्भात सर्व संकल्पना या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत. तर हा व्हिडिओ फक्त 10वी 11वी 12वी नीट जी नाही तर MPSC UPSC आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप उपयोगी आहे. म्हणजे सविस्तररित्या संकल्पना यामध्ये मी कन्सेप्ट पूर्ण क्लियर करण्याचा प्रयत्न करत असतो. अगर दोस्तों इस चैनल पे अगर आप नए हैं तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो, बेल आइकॉन दबाओ और अपने दोस्तों तक इसे पहुंचाने की कोशिश करो. जैसे कि मैं आपके लिए बहुत सारा टाइम निकालता हूं, उसी तरह से आप ही कुछ सेकंड मेरे लिए टाइम निकालो और आपने जैसे कि आप मेरे लिए वेटिंग करते हो उसी तरह से आपने भी कुछ और दोस्त भी इस अच्छे चीज़ के लिए वेटिंग करते होंगे. तो एक ये अच्छी चीज़ अपने दोस्तों तक शेयर करो और उनका भी एक अच्छी तरह से आप आशीर्वाद ले लो. तो चलो हम अभी देखते हैं यूनिफॉर्म सर्कुलर मोशन एंड मैग्नीट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. ओके, तो दोस्तों चलो हम देखते हैं. जो मराठी मीडियम के बच्चे हैं, ये मराठी मीडियम के बच्चों के लिए खाली टेक्स्ट मराठी में होगा, कंसेप्ट सेम ही होगा. सेम कंसेप्ट है, सेम टेक्स्ट है, खाली लैंग्वेज बदल है, लैंग्वेज का चेंज है. इसलिए मैं आपको मराठी मीडियम के बच्चे, इंग्लिश मीडियम के बच्चे, हिंदी मीडियम के बच्चे, सब बच्चों को ये वीडियो अच्छी तरह से समझ सकेंगे वो बच्चे, ऑल बच्चे. इसलिए मैं ये थोड़ा सा आपको ऑल लैंग्वेज में पढ़ाने की कोशिश कर रहा हूँ. ओके, तो चलो हम कंसेप्ट देखते हैं कि किस तरह से हमने यहाँ दिया है. Consider an object moving in a circle with constant speed. समझो एक ऑब्जेक्ट है, एक पदार्थ है और कांस्टेंट स्पीड में वो सर्कुलर मोशन कर रहा है. मीन्स दैट कैन परफॉर्म्स द यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. यूनिफॉर्म सर्कुलर मोशन हम किसे कहते हैं? जो बॉडी कांस्टेंट वेलोसिटी में अगर सरकमफेरेंस पे रिवोल्यूशन करती है तो उस बॉडी को हम क्या कहते हैं? यूनिफॉर्म सर्कुलर मोशन कहते हैं. दैट मोशन इज कॉल्ड एज यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. म्हणजे एखादा पदार्थ, एखादी बॉडी जर एखाद्या वर्तुळ परिघावरून जर स्पीडमध्ये, जर कॉन्स्टंट स्पीडमध्ये जर फिरत असेल, एखाद्या स्पीड म्हणजे कॉन्स्टंट अशा वेलॉसिटीने ती जर बॉडी जर फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणतो. म्हणजे गृहीत धरा एक पदार्थ आहे आणि हा पदार्थ जर एकाच मार्गावर जर अशा स्वरूपामध्ये जर कॉन्स्टंटली फिरत असेल तर दॅट मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग त्याचे एक्झाम्पल कोणते सांगता येतील आपणास? तर दॅट एक्झाम्पल्स आर अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. म्हणजे अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन म्हणजे सूर्याच्या भोवतीची पृथ्वी फिरते, त्या पृथ्वीची वेलॉसिटी सुद्धा कोणती वेलॉसिटी आहे? दॅट वेलॉसिटी, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ती वेलॉसिटी सुद्धा आपण युनिफॉर्म वेलॉसिटी असं म्हणू शकतो. त्याला सुद्धा आपण युनिफॉर्म वेलॉसिटी असे म्हणू शकतो. ओके, तर अशा स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या ज्या काही वेलॉसिटीज आपण इथं पाहत आहोत, ज्या काही वेलॉसिटीज तुम्हाला मी इथं सांगत आहे त्या दरम्यान त्या पद्धतीनुसार आपण हे बीट इथं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर आता आपण पुढे काय पॉइंट सांगितला बघा. पुढचा पॉइंट आपण यामध्ये आणखी पाहूया. दिस मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली acted upon a force directed toward the center of the circle and this force is called as centripetal
फोर्स. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या पदार्थाचं रिव्होल्यूशन असेल किंवा एखाद्या पदार्थाचं जे काही मोशन असेल ते कधी शक्य आहे म्हटलंय, दॅट इज ओनली व्हेअर पॉसिबल. ते तेव्हाच शक्य आहे. केव्हा शक्य आहे? जेव्हा एखादा पदार्थ जर वर्तुळ परिघावरून जर कॉन्स्टंट वेलॉसिटीने जर गोल फिरत असेल, स्थिर वेगाने आणि कॉन्स्टंट वेलॉसिटीने तो जर सातत्याने जर फिरत असेल तर त्याला म्हणतो आपण दॅट मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणतो. आता बरेच विद्यार्थी इथं कॉमेंट करत आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हॉट्सअपची लिंक. ओके, तर व्हॉट्सअपची लिंक ज्या काही ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक सुद्धा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बरेच विद्यार्थी इथं मला हाय हॅलो म्हणून कॉमेंट करतात. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांना उत्तर देऊ शकणार नाही, कारण का की मला पूर्णतः पुढे टीचिंग कंप्लीट करायची असते आणि सर्वांचे उत्तर देत बसणं मला इथं शक्य होत नाही. ओके, तर आता आपण इथं काय पाहूया, एक एक पॉईंटनुसार काय सांगितलं पहा. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे एखादा पदार्थ असेल आणि एखादी बॉडी जर वर्तुळ परिघावरून जर अशा स्वरूपामध्ये जर गोल फिरत असेल तर त्या बॉडीला गोल फिरण्यासाठी एक महत्त्वाचा फोर्स असतो आणि तो म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स असतो. आणि तो सेंट्रिपेटल फोर्स कुणीकडे ओढला जातो, तर दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर. आणि हा सेंटरकडे असल्यामुळे प्रत्येक पदार्थाला सेंटरकडे ओढून घेत असतो. आणि सेंटरकडे ओढून घेत असल्यामुळे विश्वामध्ये ज्या भी काही बॉडीज असतील, हमारे विश्व में, हमारे यूनिवर्स में जो भी कुछ चीज़ें सर्कुलर मोशन कर रही है, तो सर्कुलर मोशन करने के लिए हर एक चीज़ को एक सेंट्रिपेटल फोर्स की ज़रूरत होती है. और वो सेंट्रिपेटल फोर्स कौन प्रोवाइड करता है? हमारे यूनिवर्स में ग्रेविटेशनल फोर्स ऑफ अट्रैक्शन, यानी कि उनके बीच जो कुछ भी ग्रेविटेशनल फोर्स रहता है वो ग्रेविटेशनल फोर्स यहाँ प्रोवाइड किया जाता है. तो इसी तरह से मैंने आपको एक चीज आपको समझाने की कोशिश की है. ओके, तो और एक एग्जाम्पल मैं आपको यहां देने की कोशिश करूंगा. तो यूनिवर्स के बारे में मैंने आपको अभी अभी एक छोटा सा पिक्चर दिया था, आपने वो देखा होगा. तो यूनिवर्स में जितने भी सारे समझो सन है, सन के सराउंडिंग में जो कुछ भी रिवोल्यूशन करता है, जो कुछ भी प्लैनेट, उनके बीच और सन के बीच एक टाइप का फोर्स ऑफ अट्रैक्शन रहता है और दैट फोर्स ऑफ अट्रैक्शन इज कॉल्ड एज सेंट्रिपेटल फोर्स. ओके, चलो बच्चों आगे का ये पॉइंट हम आगे पढ़ लेते हैं. शिवम जाड़कर, मैंने कल आंसर इसके बारे में सब कुछ दिया है. तूने जो मैथ के बारे में जो यहाँ क्वेश्चन पूछ रहा है इसका आंसर मैंने कल के लाइव सेशन में दिया है. वो लाइव सेशन कभी भी, संडे का लाइव सेशन कभी भी मिस करना, कभी भी मिस नहीं करना संडे का लाइव सेशन. क्योंकि संडे के लाइव सेशन में बहुत सारे इंस्ट्रक्शंस मैं देता हूँ, बहुत सारे इंफॉर्मेशन देता हूँ. तर ईच एंड एवरी संडे का लाइव सेशन सब बच्चे अटेंड करते रहिए, सब बच्चे अटेंड करते रहिए. और जो समझदार बच्चे हैं, जो देखो विष्णु राजे ने कहा है नंतर सांगतील सर, म्हणजे आपको पता है कि बहुत सारे समझदार बच्चे हैं, बहुत सारे समझदार बच्चे हैं कि वो लास्ट में, यानी कि लास्ट में आंसर सर देते हैं, उनको सबको पता है. ओके, तो चलो मैं लास्ट में इसका आंसर देने वाला हूं. ये सब क्वेश्चन का वही 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 बार 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 मत क्वेश्चन पूछो यहां, क्योंकि मुझे यहां कंसंट्रेशन देना रहता है, यहां पढ़ाना होता है मुझे. क्योंकि इतने सारे बच्चे, अगर मैं फालतू चीज़ों के ऊपर मैं आंसर देता रहूँगा तो इतने बच्चों का टाइम लॉस होता है. क्योंकि अभी देखो 103 बच्चे देख रहे हैं अभी, तो 103 बच्चे देख रहे हैं और उसमें से खाली मैं सबके लिए खाली 1 मिनट, अगर एक क्वेश्चन के ऊपर मैं खाली 1 मिनट में वेस्ट करूँगा तो 1 मिनट वेस्ट करने के बाद सबका 103 मिनट वेस्ट होता है. 103 मिनट वेस्ट बोले तो एक टोटली 2 आवर, राउंड ऑफ 2 आवर वेस्ट होता है हमारा. तो हम बच्चों इस तरह से क्वेश्चन मत करो. मैं सबका मैं आंसर यहाँ देख रहा, मैं नोटिफिकेशन यहाँ देखता हूँ, मेरे कंप्यूटर के ऊपर भी नोटिफिकेशन आपको देखने को, मैं इधर कंप्यूटर पे भी नोटिफिकेशन देखता हूँ, मेरे मोबाइल पे भी नोटिफिकेशन देखता हूँ. ये पूरा स्टूडियो है, जो हमारा चैनल का स्टूडियो रहता है उससे भी बेहतर मैंने यहाँ स्टूडियो लगाया है.
यहाँ को मैं कमेंट पढ़ता हूँ, यहाँ पूरा पूरा मुझे दिखता है, लेकिन एक क्वेश्चन करने के बाद बार बार मत क्वेश्चन करो। ओके चलो आगे का, टाइम वेस्ट ना करें हम। ओके, इफ m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, यानी कि समझो एक चीज है और वो चीज रिवोल्यूशन कर रही है। समझो इस तरह से एक चीज है, ये उसका सेंटर है और ये चीज इस तरह से सर्कुलर मोशन परफॉर्म कर रही है। सर्कुलर मोशन, मैं यूनिफॉर्म सर्कुलर मोशन आपको बताना चाहता हूं। यूनिफॉर्म सर्कुलर मोशन बोले तो जिस चीज की वेलोसिटी हर जगह कॉन्स्टंट रहती है, म्हणजे गृहीत धरा पृथ्वी सूर्याच्या भोवती जर गोल फिरत असेल, पृथ्वीचा प्रत्येक पॉइंटला तिची जो वेग असतो, प्रत्येक पॉइंटला तिच्या सर्कम्फेरन्सवर तिचा जो काही वेग असतो तो वेग प्रत्येक ठिकाणी सारखा असतो, प्रत्येक ठिकाणी सारखा असतो। ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलेले तुम्हाला, m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, ओके, अँड v इज द स्पीड, म्हणजे एका बॉडीचा वेग हा काय सांगितलं तुम्हाला, m इज द मास, तिचा मास काय सांगितलाय आपण, m, म्हणजे समजा हा पदार्थ आहे तो m इतक्या वेगाने तो गोल फिरत आहे। ओके सॉरी, m त्याचं मास आहे आणि गोल फिरत असताना त्याची वेलोसिटी काय असेल, v असेल। यानी कि मैं आपको यहां समझा रहा हूं कि सपोज अ बॉडी ऑफ मास m and it revolves along the circumference of circle with a constant speed. That constant speed is called as uniform circular motion. ओके, यूनिफॉर्म सर्कुलर मोशन में रिवोल्यूशन कर रही है, लेकिन उसका जो कुछ भी वेलोसिटी है दैट वेलोसिटी वी हैव कंसिडर्ड एज v। ओके, v वेलोसिटी हमने यहां इमेजिन की है। ओके, तो v वेलोसिटी इमेजिन करने के बाद इसका जो कुछ भी रेडियस रहेगा, जो कुछ भी सर्कमफेरेंस यानी कि सेंटर से सर्कमफेरेंस तक इसका जो कुछ भी वेलोसिटी रहेगी, दैट वेलोसिटी वी हैव मेजर्ड, दैट रेडियस वी हैव मेजर्ड एज सिंबल r। यानी कि सेंटर से उसके सर्कमफेरेंस तक उसका जो कुछ भी डिस्टेंस रहता है उसे हम रेडियस कहते हैं, और वो रेडियस हमने यहां इमेजिन की है r, उसकी वेलोसिटी इमेजिन की है v, और उसका मास हमने इमेजिन किया है m, और वो बॉडी एक रिवोल्यूशन कर रही है, यूनिफॉर्म सर्कुलर मोशन परफॉर्म कर रही है। ओके चलो आगे का पॉइंट क्या है यहां मैं आपको बताता हूं। देन इट कैन बी शोन दैट द फोर्स इज इक्वल टू, यानी कि जो कुछ भी फोर्स रहता है वो फोर्स उसी बॉडी को सेंटर की तरफ खींचता है। मीन्स दैट बॉडी को, यानी कि उसी बॉडी को दैट फोर्स इज अट्रैक्टेड टुवर्ड द सेंटर, और वो फोर्स कितना रहता है मैंने अभी आपको यहां बताया है। देखो दैट फोर्स इज इक्वल्स टू, वो फोर्स कितना रहता है, F इज इक्वल्स टू mv² बाय r। यहां माइनस लेने की जरूरत नहीं है, ये मैं 12th में है, 11th 12th में ये आप माइनस क्यों है इसके बारे में आप आगे पढ़ने वाले हैं। यहां खाली समझो कि F इज इक्वल टू mv² बाय r, F इज इक्वल टू mv² बाय, मैंने इस तरह से आपको यहां दिया है। यानी कि जो फोर्स रहता है, जो बॉडी इस तरह से रिवोल्यूशन कर रही होती है तो उसका सेंटर की तरफ जो कुछ भी फोर्स रहता है वो फोर्स मैंने यहां आपको F से इंडिकेट करके दिखाया, और वो फोर्स कितना रहता है तो दैट फोर्स इज इक्वल टू mv² बाय r है। ओके आगे का पॉइंट देखते हैं हम, mv² बाय r है तो आगे क्या है देखो, देन इफ अ प्लैनेट इज रिवॉल्विंग अराउंड द सन, समझो एक प्लैनेट है और वो सन के सराउंडिंग में वो रिवॉल्यूशन कर रहा है। ओके, मैं अभी आपको यहां एक इमेज लेके दिखाता हूं। ओके, एक मिनट वेट करो, मैं आपको एक यहां इमेज ले रहा हूं यूनिवर्स की, एक मिनट वेट करो। सब बच्चों को मैं रिक्वेस्ट करता हूं कि अच्छी चीज़ें अपने दोस्तों तक शेअर करिए। कसं असतं मित्रांनो की चांगल्या बाबी आपण आपल्या दारावर येतात तरी आपण त्याला नाव ठेवत असतो, बरोबर आहे, आणि वाईट गोष्टी मात्र आपण शोधून आणतो, आपण तिथपर्यंत जातो आणि शोधून आणतो। म्हणून हे जे तुम्हाला मला इथं सांगावं लागतं, हे जीनियस सायन्स यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवर अशा पद्धतीने चांगल्या चांगल्या बाबी आपणा शिकवल्या जातात। ह्या सर्व बोंबलू सांगावं लागतं, म्हणजे चांगल्या बाबी बोंबलून सांगाव्या लागतात आणि वाईट बाबी मात्र लोक शोधून काढतात आणि तिथपर्यंत मनाने जाऊन पोहोचतात। ओके, दूध दरवाजावर येत असतं पण तरी त्याला आपण म्हणतो पाणी घातले का म्हणून त्या दूधवाल्याला विचारतो।
आणि दारू पिणारे मात्र दारूच्या दुकानावर जाऊन दारू आणतात आणि तिथं जर त्याने जर एखादी जर बॉटल जर फोडलेली असेल आणि त्यानं जर म्हटलंय बॉटल कसं काय फोडलेली आहे, यामध्ये काही मिक्स केलेलं आहे का, तर तो दुकानदार म्हणतो घेऊ वाटलं तर घे, नाहीतर बाजूला सरक, नाहीतर लाता घालीन म्हणतो, थापडा देत तुला तो तिथून तो बाजूला काढत असतो. परंतु तो दारूवाला तिथून तो पैसे देऊन वाईट गोष्ट खरेदी करून आणतो आणि चांगली बाब मात्र आपल्या दरवाजावर येत असते, तरी आपण त्याला नावबोट ठेवत असतो. तर मित्रांनो, तरीही या चांगल्या बाबी निश्चितच तुम्ही सर्वांना शेअर करत चला. आता जनरली पाहतो आपण, जनरली पाहतात काय पाहतात तुम्ही, जे काही व्हॉट्सअपला वगैरे व्हिडिओच्या लिंक येतात तुम्हाला, यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज पाहतात, जे आलतू फालतू व्हिडिओज पाहण्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवता, हे की नाही. आलतू फालतू व्हिडिओज आपण पाहतो, कुठंतरी टिकटॉकचा नाक वाकडं केलेलं, तोंड वाकडं केलेलं, ढोपर वाकडं केलेलं, कुठंतरी जोक, आलतू फालतू जोक, त्याचे व्हिडिओ पाहण्यामध्ये आपण वेळ वाया घालतो आणि ते व्हिडिओज आपल्या मित्रांना आपण शेअर करतो. पण ज्यांच्यामधून आपल्याला नॉलेज भेटणार आहे, ज्यांच्यामधून आपल्याला शिक्षण भेटणार आहे, ते कितपत आपण शेअर करता बरे? करत नाही ते तुम्ही. परंतु जे चांगले असतील ना, जे चांगले विद्यार्थी असतील, जे चांगल्या गोष्टी ज्यांना खूप आवडत असतात, ते निश्चितच तशा प्रकारचे व्हिडिओज ते शेअर करत असतात. ओके, चला आता आपण पुढे काय आपण पाहूया इथं. आणि कसं आहे, निसर्गामध्ये अगोदर वाईट पचतं. निसर्गामध्ये सुद्धा पाऊस पडल्याबरोबर अगोदर गाजर गवत उगवतं आणि त्या गवताला काढून टाकून नंतर धान्य पेरावं लागतं. निसर्गामध्येच ही बाब आहे मित्रांनो. वाईट गोष्टी अगोदर पचतात आपल्याला. जन्मलेलं मूल हे पहिलं शिवी शिकतं, पहिलं माय शिकतं, माय आई शिकतं, आणि दुसरा जर शब्द कोणता शिकत असेल तर तुझी आई शिकतं, हे की नाही. आणि शिकवणारे कोण असतात? आपल्याच आजूबाजूचे असतात, त्याला पहिले शिवी शिकवतात. आणि निसर्गामध्ये आहे नियम, निसर्गाचं प्रक्रिया आहे. पण तरी आपण थोडासा, तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी आहेत, माझा व्हिडिओ पाहतात म्हणजे निश्चितच तुम्ही चांगले आहेत, कारण का मी जिथल्या तिथं रोखठोक बोलत असतो, कोणाची दया माया करत नाही मी. म्हणून चांगल्या बाबी निश्चित शेअर करत चला. आलतू फालतू व्हिडिओ पाहत जाऊ नका, अभ्यासाचे व्हिडिओज पहा. भले चाहे तो जीनियस सायन्सचा असो किंवा दुसऱ्या एखाद्या चॅनलचा असो, अभ्यासाचे व्हिडिओज पहा, चांगली प्रगती करा. मी प्रगती करेन, तुम्ही प्रगती करा. ओके, चला. त्यानंतर आता पुढे काय पाहणार आहेत मित्रांनो आपण. आता सांगितलं तुम्हाला इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग. इथं तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही काय सांगितलं मला की एक समजा इथं प्रश्न काय दिला, इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. इन अ सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो गोल फिरतो, बरोबर आहे ना. इथं तुम्ही पाहतायत माझ्या डोक्यावर एक तुम्हाला मी इमेज दिलेली आहे. त्या इमेज मध्ये काय आहे की एक सन इज ॲट द सेंटर, म्हणजे सूर्य एका सेंटरला तुम्हाला मी तिथं दाखवलंय आणि त्याच्या सभोवती अशा प्रकारचे हे प्लॅनेट पूर्णतः गोल फिरत आहेत. मग हे गोल फिरण्यासाठी जो काही एक नेसेसरी असणारा जो फोर्स असतो, तो कोण फोर्स प्रोव्हाइड करतो? तर यांच्या दरम्यान एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. जी पृथ्वी फिरते, जे शनी फिरत आहे, जो गुरु फिरत आहे, त्यांच्या दरम्यान आणि सूर्याच्या दरम्यान एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतो. ओके, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता पहा पुढे काय म्हटलंय. If a planet is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion. पहा बरे, आता जे तुम्ही इथं जे काही प्लॅनेट पाहत आहेत, या सर्व प्लॅनेटचा वेग कसा आहे हो? या प्लॅनेटचा वेग काही कमी जास्त आहे का? सर्व एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने पूर्णतः फिरत आहेत. म्हणजे असं नाहीये की एका ठिकाणी जात असताना त्याचा वेग वाढलाय, पुन्हा नंतर कमी झाला, वाढलाय, कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त, असं काही आहे का इथं? नाहीये. एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने ते सर्वजण फिरत आहेत. मग अशा प्रकारची कॉन्स्टंट वेलॉसिटीने जर हे जर प्लॅनेट जर गोल फिरत असतील, तर या गोल फिरणाऱ्या प्लॅनेटला जो काही एक नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स असतो, तो नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? तर पहा, दॅट नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स, देन द सेंट्रिपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड द सन मस्ट बी. तर तो सन कडे तो अट्रॅक्ट केला जातो, तो सनने तो प्रोव्हाइड केलेला असतो. आता पुढे काय दिले तुम्हाला, व्हेअर एम इज द मास ऑफ प्लॅनेट. जो काही मास असेल इथं, जो काही प्लॅनेट आहे, अर्थ असेल, सॅटर्न असेल, ज्युपिटर असेल, हे जे काही असेल ते. ओके ओके, अ मास इज एम इज द मास ऑफ प्लॅनेट अँड व्ही इज इट्स स्पीड. त्याची व्ही काय आहे? त्याची स्पीड आहे. अँड आर इज इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन.
आणि आर हे काय आहे, त्याचं सन पासूनचं जे काय आहे ते डिस्टन्स आहे. ओके, आता आपण पुढे पाहूया. देन द स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड टाइम टेकन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. यानी की वर्तुळ परिघावर त्याचा जो काही फिरण्याचा वेग असेल तो वेग असेल v. ओके, वर्तुळ परिघावर त्याने जो काही डिस्टन्स ट्रॅव्हल केला दॅट ट्रॅव्हल्ड डिस्टन्स झालं, आणि एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याला जो काही टाइम लागला दॅट टाइम इज कॉल्ड ॲज पिरियड अँड दॅट इज दी टी. आणि म्हणून इथं आपण का घेऊया डिस्टन्स ट्रॅव्हल्ड दॅट इज दी डी. ओके, टाइम टेकन दॅट इज दी टी, आणि त्याची जी काही व्हेलॉसिटी असेल ती v असेल. ओके, मग आता पुढे काय पहा, आता पुढे पाहूया आपण. मजा येत असेल ना तुम्हाला अभ्यासाला. अच्छा, वेगवेगळ्या प्रकारची इमेज येत आहे पुढं, मी वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देत आहे, आनंद येत असेल. लॉकडाऊन आहे याची फिलिंगसुद्धा तुम्हाला होत नसणार, आहे की नाही. आणि लाईव्ह सेशनला काल जे मी तुम्हाला लाईव्ह डिस्कशन घेतलं होतं त्या डिस्कशनला यातले बरेच विद्यार्थी ॲबसेंट नव्हते. ओके, चला सगळ्यांनी लाईक करा, सगळ्यांनी लाईक करायला पाहिजे. कुणीतरी कॉमेंट केलंय 120 जण पाहत आहेत म्हणताय, ठीक आहे, आणि फक्त 95च लाईक आहेत म्हटलंय, धन्य आहे तुमची. आणखी तुम्ही लाईक केलं नाही, अरे रे रे, काय मित्रांनो, चांगल्या बाबी तुम्हाला बी आवडत नाहीत राव, चांगल्या बाबी तुम्हाला सुद्धा आवडत नाहीत, तुम्ही सुद्धा वाईटच गोष्टी घेतात. मग एवढं चांगलं मेहनत घेऊन शिकवतोय तरी तुम्हाला आवडत नाही, तरी तुम्ही लाईक करत नाहीत. मग आता तुम्ही चांगले आहेत का वाईट आहेत ते तुमचे तुम्हीच पाहून घ्या. मी तर चांगला आहे, आय एम अ गुड पर्सन, आय एम अ गुड. प्रत्येकाला वाटतं मी चांगलाच आहे, तुम्ही सुद्धा चांगलेच आहेत. चला, ओके, द स्पीड ऑफ प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड, द स्पीड ऑफ प्लॅनेट, जो प्लॅनेट गोल फिरतो त्याची एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. आता सांगतो तुम्हाला पिरियड ऑफ रेव्होल्यूशन म्हणजे काय म्हटलंय. पिरियड ऑफ रेव्होल्यूशन म्हणजे एखादा प्लॅनेट जर वर्तुळ परिघावरून जर गोल फिरत असेल त्याला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याचा जो काही टाइम असतो त्याला आपण पिरियड ऑफ रेव्होल्यूशन असे म्हणतो, त्याला आपण पिरियड असे म्हणतो, कालावधी असे म्हणतो. त्याला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागतो दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड. मग अर्थचा पिरियड किती आहे सांगा बरं सर्वांनी मला इथे कॉमेंट करून. व्हॉट इज द पिरियड ऑफ अर्थ रिव्होल्यूशन पिरियड. अर्थचा रिव्होल्यूशनचा पिरियड काय आहे. अर्थ सूर्याच्या भोवती एक चक्कर कंप्लीट करते, तर एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी अर्थला किती टाइम लागतो. व्हॉट इज द पिरियड ऑफ अर्थ. ओके, आणि मग त्या प्लॅनेटचा एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याला लागणारा टाइम आपण कॅपिटल टी म्हटलंय ॲज फॉलोज. ओके, आणि मग किती आहे या ठिकाणी. ओके, आणि म्हणून मग तो असेल तर देन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड एका रिव्होल्यूशन मध्ये त्याने किती असेल दॅट इज इक्वल्स टू प्रायमीटर ऑफ ऑर्बिट, प्रायमीटर ऑफ द ऑर्बिट दॅट इज द 2πr. आता प्रायमीटर म्हणजे सर्कम्फेरन्स, सर्कम्फेरन्स म्हणजे त्याचं वर्तुळ परिघ. लक्षात घ्या, वर्तुळ परिघ. त्या वर्तुळ परिघावर त्याने जे काही डिस्टन्स कव्हर केलेला आहे दॅट डिस्टन्स is called as, that distance is called as 2πr. पाय इथं बऱ्याच जणांनी डिस्टन्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन सांगतोय माझ्या प्रिय बाळांनो. इथं 24 तास उत्तर लिहिले बऱ्याच जणांनी. आता डोक्यात हाणून घेऊ का, इथं टेबलवर डोकं बडवून घेऊ. 24 तास दॅट दिस इज द पिरियड ऑफ रोटेशन. पृथ्वीचा पिरियड ऑफ रोटेशन आहे 24 आवर. आणि रिव्होल्यूशन विचारतोय तुम्हाला, रिव्होल्यूशन. अरे रे रे रे, धन्य आहे तुम्हाला शिकवतोय मी. 24 तास उत्तर देताय तुम्ही, इथं 24 तास. बऱ्याच जणांनी 365 दिवस उत्तर दिलेलं आहे. 365 डेज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अँड पिरियड ऑफ रोटेशन इज द 24 आवर्स. यांच्यावर खूप मजेशीर प्रॉब्लेम घेणार आहे, खूप एन्जॉय करणार आहेत आपण प्रॉब्लेम. या चॅप्टरचा एक सुद्धा जर मार्क तुमचा गेला ना तर मी म्हणेल ते तुम्हाला पेनल्टी देईल, म्हणेल ते पेनल्टी देईल. पूर्ण चॅप्टर तुमचा मी परफेक्ट क्लिअर करून घेईल एक्झाम्पल सहित, प्रॉब्लेम सहित. ओके, तर इथं पहा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन मध्ये त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं तर वर्तुळ परिघा इतकं त्याने डिस्टन्स कव्हर केलेलं असतं. अँड दॅट इज द प्रायमीटर ऑफ द ऑर्बिट दॅट इज द 2πr म्हटलंय. ओके, त्यानंतर आर इज द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. सांगितलेलंच तुम्हाला, इथं जो प्लॅनेट गोल फिरतो इथं तुमच्या बाजूला मी इथं वर दिलेला आहे. इथं जो प्लॅनेट दिलेला आहे
या प्लॅनेटमध्ये काय करत आहेत, सगळे जे सोलार सिस्टममध्ये सर्व प्लॅनेट गोल फिरत आहेत आणि सूर्यापासूनचं त्यांचं अंतर मी इथं दाखवलेलं आहे, प्लॅनेट फ्रॉम दी सन. द टाइम टेकन इज इक्वल्स टू, तो किती आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन दॅट इज इक्वल्स टू कॅपिटल टी आहे. ओके, मग आता पुढे घेऊया आपण, तर काय आहे, तर दॅट स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. ओके, तर इथं स्पीडनुसार आपण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानुसार इथं पाहूया आपण. तर एफ इज इक्वल्स टू जो काही फोर्स असतो तो फोर्स इथं सांगतोय तुम्हाला. तर एफ इज इक्वल्स टू 2πr वर्तुळ परिघावरचं त्याचं डिस्टन्स आहे. ओके, डिवायडेड बाय टाइम, दिस इज दी व्ही. ओके, दिस इज दी व्ही आहे मित्रांनो, हे व्ही आहे. ओके, आणि मग पुढे घेऊया आपण. ओके ओके, चला काही नाही, नॉर्मल मिस्टेक झाली इथे, सॉरी, नॉर्मल मिस्टेक झाली आहे इथं. फक्त इथं जे द्यायचं होतं तुम्हाला मी, दिस इज दी व्ही इथं राहिलेला आहे, तो लिहिलेला आहे. ओके, चला त्यानंतर आता पुढे काय सांगितलं तुम्हाला यामध्ये पहा, दॅट इज दी एफ इज इक्वल्स टू, पण इथं एक स्टेप माझ्याकडनं लिहिली आणि ती विसरून राहिलेली आहे. अँड दॅट स्टेप इज, इथं तुम्ही लिहू शकता एफ इज इक्वल्स टू mv² बाय आर, ही स्टेप. ओके, mv² बाय आर राहिलेली होती, गलतीनं राहिली ती. आणि नंतर काय केलं आपण, एक लक्षात घ्या, आता मी इथं थोडंसं माझ्या पद्धतीने समजावून सांगतो तुम्हाला. ओके, तर इथं v इज इक्वल्स टू 2πr बाय टी आहे. ओके, पण ज्यावेळेस एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना तिथं सेंट्रिपेटल फोर्सची गरज पडते. अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल्स टू mv² बाय आर आहे. बरोबर आहे, दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल्स टू mv² बाय आर. पण एक काम करा, तर आता इथं v² आहे, एक नाही, हिअर काय आहे, v² आहे. मग आपण काय करू, याला पूर्णतः स्क्वेअर करू आपण. मग याला जर स्क्वेअर जर करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, तर या ठिकाणी स्क्वेअर करत असताना पहा, इथं v², त्यानंतर हा 2चा वर्ग 4 होईल, π² r² आणि इथं t² होईल. बरोबर आहे, इथं स्क्वेअरिंग ऑन व्ही, कारण काय व्हीची व्हेलॉसिटी आपणास इथं ठेवावी लागेल, व्हीचं व्हॅल्यू आपणास या व्हीच्या ठिकाणी ठेवावी लागेल. मग व्हीच्या ठिकाणी ठेवला असता पुढची स्टेप काय होती ते इथं पहा आता. ओके, तर इथं काय दिले तुम्हाला, हे व्ही बरोबर, तर एफ इक्वल्स टू हे एम ॲज इट इज इथं दिले तुम्हाला, एफ इक्वल्स टू mv² बाय आर तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर इथं काय केलं, हे एम ॲज इट इज आहे, एम इज ॲज इट इज. आणि इथं काय केलं आपण, व्हीची जी टर्म आहे, व्हीची काय टर्म आहे, 2πr बाय टी आहे, 2πr बाय टी, आणि त्याचा पूर्ण स्क्वेअर करायचा व्हेलॉसिटीचा. म्हणून त्याचा जर स्क्वेअर केला तर पुढं काय येतं पहा, तर दिस इज द एफ इज इक्वल्स टू 4π दिस वन, याचा स्क्वेअर केला, दिस इज द 4. ओके, त्यानंतर हा एम ॲज इट इज. ओके, एम ॲज इट इज, त्यानंतर इथं पाय आहे, स्क्वेअर केला मला π² आला. ओके, आणि इथं नंतर इथं r² होईल आणि इथं छेदस्थानी सुद्धा r आहे. म्हणून इथं काय होईल, हा r आणि इथला स्क्वेअर कॅन्सल होतो आणि बाकी उरतं फक्त 4m π² r डिवायडेड बाय t² येतं मित्रांनो इथे. ओके, फक्त इथं एकच स्टेप माझी लिहिली होती, पण एडिटिंगमध्ये तीच स्टेप डिलीट होऊन गेलेली आहे. ओके, ती स्टेप डिलीट झाली. आता पुढे काय सांगितलं आपणास, स्क्वेअरिंग, बघा लक्षात घ्या, मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग दी बाय r². तर या इक्वेशनला काय करू आपण, r² न मल्टिप्लाय करा, अशा पद्धतीने आपण याला r² न मल्टिप्लाय आणि r² न डिवाइड करायचं. मग r² न जर मल्टिप्लाय केला तर इथं r आहे आणि हे r² आहे, या दोन्हीचा गुणाकार होतो आणि त्यांचा पॉवरची बेरीज होते, म्हणजे इथं येतं r³. कसं ते पहा. आता पुढची स्टेप पाहूया आपण, इथे काय दिली आहे पहा ही स्टेप. तर देन ओके, तर आता पुढे काय पहा इथे, तर एफ इक्वल्स टू, आता आलेली स्टेप पुढची, तर एफ इज इक्वल्स टू 4m π² r इंटू r² डिवायडेड बाय हे t² ॲज इट इज, कारण का 2πr बाय टी होता, त्याचा स्क्वेअर केला असता तर इथं टी आला. तर आता काय करूया आपण, तर या दोघांचा गुणाकार होतो, त्यांच्या घातांकाची बेरीज होते, म्हणजे अशा स्वरूपाने एफ इक्वल्स टू 4m π² r³. पुस्तकामध्ये एक स्टेप चुकीची आहे, थोडंसं मिस्टेक झालेली आहे पुस्तकामध्ये, t² इंटू r² आहे, t² इंटू
आर स्क्वेअर. मग आता पुढे काय करणार आहोत आपण इथं पहा, टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल्स टू के, and that k is called as according to the Kepler's third law. केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो, स्क्वेअर ऑफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऑर्बिटल रेडियस, क्यूब ऑफ ऑर्बिटल रेडियस ऑफ द प्लॅनेट. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाइट, रिव्हॉल्विंग सॅटेलाइटचा जो काही पिरियड असेल त्या पिरियडचा आपण जर स्क्वेअर केला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ ऑर्बिटल रेडियस ऑफ दॅट सॅटेलाइट. ऑर्बिटल रेडियस त्याची रिव्हॉल्विंग ऑर्बिटल रेडियस जी असेल ते ऑर्बिटल रेडियसचा आपण क्यूब करतो. तर अशा पद्धतीने तिथं सांगितलेलं आहे. मग नंतर काय करतो आपण, टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असं जर आपण जर घेतला तर दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज के, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज के. आणि म्हणून काय केलं आपण, दॅट एफ इज इक्वल्स टू, हे जे सूत्र आहे ना, हे इक्वेशन, या इक्वेशनला अशा पद्धतीने घेतलं आपण. काय केलेलं आहे तर पहा, 4 हे 4, यम हे यम, त्यानंतर पाय स्क्वेअर आणि इथं आर क्यूब हे जे आहे ना एवढं, हे जे एवढं आहे ना एवढं, ह्या एवढ्यासाठी आपण इथं काय घेतलेलं आहे की के घेतलेला आहे. पण इथं काय आहे, आर क्यूब बाय टी स्क्वेअर आहे, पण ॲक्च्युली काय आहे, टी स्क्वेअर बाय आर क्यूब आहे. म्हणजे त्याचा इन्व्हर्स घ्यायचा असतो, इन्व्हर्स घ्यायचा. इन्व्हर्स घेतला म्हणजे अशा पद्धतीने येईल, हे के छेदस्थानी येईल. आणि म्हणून इथं व्हॅल्यू घेतली आपण, दिस इज द एफ इज इक्वल्स टू, रिझल्टंट व्हॅल्यू इज द 4/4m पाय स्क्वेअर बाय के इज कॉन्स्टंट. मग आता या जर सगळ्या टर्म जर कॉन्स्टंट असतील तर येणारं इक्वेशन आपलं अशा स्वरूपाची स्टेप्स असेल. ओके, बट दॅट इज दी कॉन्स्टंट. आणखी एकदा पहा, 4m पाय स्क्वेअर अँड पाय स्क्वेअर के, हे पहा 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय के, हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग या जर सगळ्या टर्म कॉन्स्टंट असतील तर दॅट एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर येतं, आर स्क्वेअर. ओके, आणि मग आता पुढे पाहूया आपण. दस द न्यूटन कन्क्लुडेड दॅट द सेंट्रिपेटल फोर्स विच इज फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट इज रेस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. Planet and the sun. आणखी एकदा पहा, न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिलेला आहे, काय दिलं आहे आपणास, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 आहे, आणि एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. आणि ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर कसं आहे, जर एवढ्या सगळ्या टर्म आपण जर कॉन्स्टंट घेतल्या, म्हणजे युनिट मास घेतलं, के सुद्धा कॉन्स्टंट आहे, पायची किंमत कॉन्स्टंट आहे, आणि मास सुद्धा कॉन्स्टंट घेतलं, तर एफ आणि आरचं रिलेशन काय आहे, तर एफ आणि आरचं रिलेशन आहे इन्व्हर्स. म्हणून फोर्स इन बिटवीन दिस दॅट टू बॉडीज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, आता मित्रांनो आणखी एक तुम्हाला स्पेशल सांगतो, यावर एक्झाम्पल विचारले जातात परीक्षेमध्ये. मग ते 10th क्लासला असतील, 11thला असतील, 12thला असेल, नीट जीला असेल, कोणत्याही ठिकाणी असो, तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मग MCQ मध्ये प्रश्न विचारले जात असताना तिथं कसे विचारले जातात, समजा 2 प्लॅनेट दिले आणि 2 प्लॅनेट सूर्याच्या भोवती गोल फिरतात असं तुम्हाला सांगितलेलं असेल. समजा एक हा सन इथं आहे, एक प्लॅनेट इथून फिरतो, एक प्लॅनेट कुठंतरी इथून फिरतोय. आता यांचे डिस्टन्सेस सारखे आहेत का, तर याचं डिस्टन्स एकाचा आहे R1 आणि दुसऱ्याचा आहे R2. यानी कि एक का डिस्टेंस होगा R1 और सेकंड का डिस्टेंस होगा R2, यानी कि उसकी रेडियस होगी. तो उनका जो उनके बीच का जो कुछ भी फोर्स रहेगा वो फोर्स आपको कंपेयर करने के लिए कहा जाएगा, उसका रेशो डिटरमाइन करने के लिए कहा जाएगा. म्हणजे त्याचं गुणोत्तर तुम्हाला काढायला सांगितलेलं असेल, म्हणजे F1/F2 अशा प्रकारचे ते सूत्र असेल. तो F1/F2 बरोबर किती असं सांगितलं जाईल. जर तुम्ही F1/F2 जर सूत्र सांगायचं असेल तर त्यावेळेस F1/F2 इज इक्वल्स टू R2 स्क्वेअर डिवायडेड बाय R1 स्क्वेअर अशा पद्धतीचं सूत्र तुम्हाला तिथं लिहावं लागेल. कारण का फोर्स आणि रेडियस इन्व्हर्स आहे. इन्व्हर्स असल्यामुळे अशा प्रकारची जर रेडियस जर कंपेअर केली तुम्ही, तर कंपेअर करून जर इथं लिहिला तर उलट होतं. F1 डिवायडेड बाय F2 इज इक्वल्स टू R2 स्क्वेअर बाय डिवायडेड बाय R1 स्क्वेअर. आणि जे काही तुमच्या मग ते प्लॅनेटचं तुमची जी काही रेडियस दिलेली असेल, रेडियस समजा 4/2 जर रेडियस असेल, 4/2 रेडियस असेल, R1 डिवायडेड बाय R2 त्याची जर R1 ची रेडियस 4 असेल आणि R2 जर 2 असेल तर त्यावेळेस तुम्हाला 2 स्क्वेअर बाय
4 याचा स्क्वेअर करावा लागेल आणि नंतर 4चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर येईल 4 आणि 4चा स्क्वेअर येईल 4 चौक 16 तर 4 1 4 4 चौक 16 तर याचा फोर्स तुम्हाला मिळेल F1/F2 = 1 ॲज फोर्स. अशा पद्धतीचा तुम्हाला एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारला जातो. दॅट इज फॉर नीट जी वगैरे. आणि तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र थोडासा वेगळ्या अँगलमधून 2 प्लॅनेट आहेत त्यांच्या दरम्यानचा फोर्स किती असेल ते विचारला जाईल. तुम्हाला तशा स्वरूपाचे एक्झरसाइजमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. ओके, त्यानंतर पुढं ओके देन ओके दिस वन ओके इकडं पाण्यामध्ये विसरून गेलो. ओके आणि मग आता पुढे काय येईल पहा. दस द न्यूटन कन्क्लुडेड दॅट ओके ते सांगितलं तुम्हाला. द न्यूटन आयडेंटिफाइड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स द पॉस्युलेटेड द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा आपण इथं पाहिलेला आहे. ओके त्यानंतर आता पुढे सांगूया. ओके त्यानंतर पुढं द न्यूटन आयडेंटिफाइड द फोर्स हे सांगितलं पॉईंट तुम्हाला. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन नेचर. वीकर हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. काय म्हटलंय. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर तो खूप कमी असतो. मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन द नेचर. निसर्गामध्ये जेवढे काही फोर्सेस आहेत त्यांच्या तुलनेमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी असतो. ओके इट कंट्रोल्स द युनिवर्सला तो कंट्रोल्स करतो अँड डिसाइड इट्स फ्युचर. ओके दस दिस इज पॉसिबल बिकॉज द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट्स स्टार्स अँड अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिवर्स. आणि या विश्वामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनेट आहेत. वेगळे त्यांचे मासेस आहेत. प्रचंड स्वरूपामध्ये या सगळ्या बाबी त्यांच्या असतात आणि म्हणून यांच्या तुलनेमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी असतो. जसं आपण आता इथे एक छोटंसं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे पुस्तकामध्ये. तो पुस्तकातला जशाच तसा बी प्रश्न इथं घेतलेला आहे. आता काय दिलं या प्रश्नामध्ये पहा. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स kept on a table or between you and your friend sitting next to you. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही एका टेबलवर एखादी वस्तू जर ठेवलेली असेल तर त्या दोन वस्तूंच्या दरम्यान समजा एक अशा स्वरूपाचा टेबल आहे आणि टेबलवर अशा स्वरूपाच्या तुम्ही 2 वस्तू ठेवलेल्या आहेत. यांच्या दरम्यान एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो का म्हटलेला आहे तर असतो. मित्रांनो या विश्वामध्ये या निसर्गामध्ये कोणत्याही 2 बॉडीज असल्या तरी त्या 2 बॉडीच्या दरम्यान फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि असतोच. मग तुम्ही म्हणाल आता मी इथं बसलेला आहे स्टुडिओमध्ये. ओके माझ्या बाजूला जे काही मॉनिटर आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, माऊस आहे, पेन आहे, स्टँड आहेत, लाईट आहे, या सगळ्यांचा विचार केला तर त्यांच्या दरम्यान आणि माझ्यामध्ये एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मग आता तुम्ही म्हणाल सर आणखी किती असतो. एक बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे बसलेले आहेत जे काही पॅरेंट्स आहेत तुमचे बंधू भगिनी जे काय असतील त्या सर्वांच्या दरम्यान एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. एवढंच काय तुम्ही तुमच्या घरी आहेत पण मी माझ्या घरी आहे पण तुमच्या आणि माझ्यामध्ये सुद्धा एक टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि असतोच. परंतु दॅट इज व्हेरी 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 वीक. तो प्रचंड कमी प्रमाणामध्ये असतो. दॅट इज व्हेरी वीक. तो खूप कमी असतो आणि तो खूप कमी असल्यामुळे तो आपणास जाणवत नाही. पण तुमच्यामध्ये जे जवळ असतात की नाही यांच्यामध्ये खूप फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजे समजा तुम्ही 2 चुंबक घेतले तर चुंबकाच्या दरम्यान एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो पण तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडासा जास्त असतो. दॅट इज द हाय ॲज कम्पेअर्ड टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो जवळ असतात ते आणि त्यांच्या दरम्यानचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मग आता तुम्ही म्हणाल सर एक बस स्टँडला बस उभा आहे आणि मी घरी आहे मग त्यांच्या दरम्यान माझ्या दरम्यान त्या बसमध्ये फोर्स आहे का. आहे पण खूप कमी आहे. चुंबकांच्या दरम्यान मात्र खूप प्रचंड प्रमाणामध्ये फोर्स असतो. ओके त्यानंतर आता इथं सांगितलं इफ एस वाय डोंट टू मूव्ह टुवर्ड्स ईच अदर. आणि जर तशा प्रकारचा जर फोर्स असेल टेबलवरच्या 2 बॉडीमध्ये मग त्या 2 पदार्थ एकमेकाकडे का आकर्षिले जात नाहीत असं म्हटलेलं आहे.
ओके, तर त्यांच्या दरम्यान सुद्धा फोर्स असतो, पण तो खूप कमी असतो. दॅट इज व्हेरी, म्हणजे तो प्रचंड कमी असतो आणि त्यांच्यामुळं तो अट्रॅक्ट होऊ शकत नाही. म्हणजे अर्थनं लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा, ही अर्थ आणि ती बॉडी ही M1 बॉडी, अर्थ आणि M2 बॉडी, म्हणजे हे कॅपिटल M, M1 कॅपिटल M, M2 यांच्या दरम्यान जो फोर्स आहे तो यांच्या दरम्यानचा जो काही फोर्स आहे त्यांच्या दरम्यान अर्थ आणि त्या बॉडीमधला प्रचंड जास्त फोर्स असतो, म्हणून या दोघांमधला फोर्स कमी असतो. अर्थ कळाला तुम्हाला सगळ्यांना. तर अशा स्वरूपामध्ये हा फोर्स आपण इथं घेतलेला आहे. काही डिफिकल्टीज असतील, काही डाऊट असतील तर कॉमेंट करत जा. ओके, मला सांगत जा, तुमच्या अडचणी सांगत जा, पण व्हिडिओवरच कॉमेंट करत जा. ग्रुपमध्ये एखादी अडचण असेल तर तिथं उत्तर द्या म्हटलं तर मला शक्य होत नाही बऱ्याच वेळेस. कारण काय, पूर्ण एवढं बघायचं असतं, एवढ्या वर्गांचे पिरियडचं प्लॅनिंग असतं. हे पहा, आताच तुम्ही पाहिलं उत्तर करेक्ट, म्हणजे एक स्टेप मी करेक्ट लिहून सुद्धा दुसरी स्टेप तयार करत असताना पहिली स्टेप मी डिलीट करून टाकली, पहिल्या स्टेपमध्ये मी एडिट करत बसलो, तीच स्टेप डिलीट होऊन गेली. ओके, हा प्रकार असा होत असतो. खूप लोड आहे तुमचा. 11वीचं बनवायचं, 10वीचं बनवायचं, पुन्हा 12वीचं बनवायचं, फिजिक्स, केमिस्ट्री, हे सगळं 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 सगळं. आणि पण यामध्ये मात्र खरं सांगू मित्रांनो, खूप मजा येते. पण तुम्ही पाहतात म्हणून मजा येते, आणि तुम्ही जर पाहत नसाल तर मग काय मजा येते. ओके, पण एक लक्षात घ्या, चांगल्या बाबी सर्वांपर्यंत शेअर करायला पाहिजे. तुम्ही चांगले आहेत, मला कॉन्फिडन्स आहे, निश्चित सगळ्यांना शेअर करा. चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, निश्चित आवडला असेल, आणि आवडून सुद्धा एखादा जर लाईक करत नसेल तर त्याच्या इतका दुर्दैवी माणूस आणि त्याच्या इतका कृतज्ञ माणूस या पृथ्वीतलावर कोणीच नसेल, असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. पण ज्याची त्याची इच्छाशक्ती आहे, ज्याची त्याची इच्छा, आवडलं तर करा, नाही आवडलं तर नको, परंतु शेअर करायला मात्र विसरू नका. तर या व्हिडिओसाठी इथंच थांबूया आपण.